आपण मागच्या लेक्चर्समध्ये मिल्क चॅप्टर संदर्भात अभ्यास केला, जे बोर्डाच्या परीक्षेला इम्पॉर्टंट आहे. आता आपण आर्डर चॅप्टर संदर्भात अभ्यास करूया, जे बोर्डाच्या परीक्षेला इम्पॉर्टंट आहे. तर सर्वप्रथम बोर्डाच्या परीक्षेला आर्डर याची डेफिनेशन काय विचारले जात असते, त्यानंतर एक्सटेरियर स्ट्रक्चर ऑफ आर्डर याच्यावर पण कायम प्रश्न विचारला जात असतो. ते शॉर्ट नोट्समध्ये किंवा डिस्क्रिप्टिव्हमध्ये. शॉर्ट नोट्समध्ये आली तर तुम्हाला एक्सटेरियर ऑफ आर्डर असं जवळ येईल, आणि जर डिस्क्रिप्टिव्हमध्ये आलं तर तुम्हाला डिफाईन आर्डर अँड ऑर्गन्स अँड लेबल डायग्राम ऑफ इंटेरियर स्ट्रक्चर ऑफ आर्डर किंवा एक्सटेरियर स्ट्रक्चर ऑफ आर्डर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतात. तसंच इंटेरियर पण एक्सटेरियर स्ट्रक्चर ऑफ आर्डर पण. त्यानंतर ॲनाटॉमी ऑफ आर्डर या टॉपिकवरती पण तुम्हाला प्रश्न येत असतो. त्यानंतर शॉर्ट नोट्समध्ये ब्लड सर्क्युलेशन इन आर्डर याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न शॉर्ट नोट्समध्ये किंवा डिस्क्रिप्टिव्हमध्ये येत असतो. त्यानंतर तुम्हाला फिजिओलॉजी फंक्शन ऑफ आर्डर याच्यावरती पण तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये प्रश्न येत असतो. हार्मोन्स इन्व्हॉल्ड इन मिल्क सिक्रेशन. मिल्क सिक्रेशनमध्ये कोणते कोणते हार्मोन्स आहे याच्यावर पण प्रश्न येत असतो. फिल इन द ब्लँक्समध्ये पण त्या हार्मोनचे नाव दिलेले असतात, तुम्हाला ती फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे असतात. त्यानंतर थेरीज ऑफ मिल्क सिक्रेशन हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बोर्डाच्या परीक्षेला मिल्कच्या ज्या ज्या थेरीज आहेत त्या इंग्लिश करायच्या आणि त्याला एक्सप्लेन करायचं. सर्वप्रथम इंग्लिश करायच्या आणि मगच एक्सप्लेन करायचं. थेरीज ऑफ मिल्क सिक्रेशन हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नर्वस सिस्टीम ऑफ आर्डर हा शॉर्ट नोट्समध्ये काय मिळत असतो, नर्वस सिस्टीम ऑफ आर्डर. त्याच्यानंतर प्रोडक्टिव्ह ऑफ गुड आर्डर. प्रोडक्टिव्हिटी ऑफ गुड आर्डर हा प्रश्न काय शॉर्ट नोट्समध्ये येत असतो. हे सर्व परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे आर्डर चॅप्टरमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कलेक्शन, ट्रान्सपोर्टेशन, चिलिंग ऑफ मिल्क या टॉपिकवरती डिस्कस करूया. आता आपण आर्डर चॅप्टरवरती डिस्कस केलं आहे. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक, सबस्क्राईब करा.